सर, मीरा भाईंदरमध्ये खूप तणावाची परिस्थिती आहे. हिंदी मराठी वाद हा पेटला होता. त्यानंतर मनसेने काही इकडच्या व्यावसायिकांना मारहाण केली, त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती आहे. नाही बघा, 3 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये एक जे स्वीटचं दुकान आहे त्या स्वीटच्या दुकानात काही गुंड प्रवृत्तीची लोक शिरली आणि त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचा प्रकार त्या ठिकाणी केला. त्या दुकानदारानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या जे गुंड प्रवृत्तीची लोक होती त्यांना अटकही झाली. त्यामुळे ते वातावरण निवळत असताना काही लोक, राजकीय नेते जे स्वतःला मराठी भाषेचे अनाभिक्त सम्राट समजतात, त्या लोकांनी हा मुद्दा मराठी वर्सेस हिंदी असा घेतलाय आणि त्यामुळे ते शहरातील वातावरण थोडंसं गढूळ झालं होतं. व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. परंतु खरं शांत असलेलं शहर अशांत कसं करायचं ह्या वृत्तीने जर काही लोकांनी अशा प्रकारे वक्तव्य केले असेल, ज्या व्यापारी आहेत त्यांना मारहाण केली असेल तर चुकीचं नाहीये. मराठी भाषेचा काय यांनीच पूर्ण अधिकार घेतलेला आहे का? आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्वाचा आम्हाला सुद्धा जाण आहे आणि आम्हाला अभिमान आहे. परंतु अशा पद्धतीनं आपली काहीतरी राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा काही आर्थिक उलाढाल होण्याकरता, दहशतीचं वातावरण शहरात निर्माण करण्याकरता व्यापाऱ्यांना जर मारहाण कोणी करत असेल तर त्या शहराचा, मी गेली 16 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, आम्ही असे प्रकार त्या शहरामध्ये होऊ देणार नाही. आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अटक करायचे निर्देश मी 3 दिवसापूर्वीच पोलिसांना केले होते आणि पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई केली. एसटी चालक आणि वाहतूक चेहरा बदलणार आहे, सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे, स्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे, काय असे नवीन सिस्टीम असणार आहे? नाही बघा, एसटी महामंडळ आर्थिक तोट्यामध्ये मी श्वेतपत्रिका जाहीर केली होती आणि 10,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज एसटी महामंडळावर आहे. परंतु तरी सुद्धा एसटीमध्ये सुधारणा आणण्यासाठी माझ्या सरकारनं, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांनी योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. एसटी महामंडळाला उभारी आणण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून मी करत असताना मला सहकार्य करण्याची भूमिका ही ह्या सगळ्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी घेतली असल्याकारणानं दरवर्षी 5,000 बसेस या पद्धतीनं आम्ही 5 वर्षामध्ये 25,000 बसेस घेणार आहोत. कारण खिळखिळ्या झालेल्या बसेस आहेत ते 7,000 ते 8,000 बसेस ह्या भंगारात काढाव्या लागतील. आजही आमच्याकडे 2,000 बसेस ह्याच भंगारात काढण्यासाठी आम्ही लिलावाची वाट बघतोय. अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ नये आणि एसटी महामंडळ सुस्थितीत यावं यासाठी आम्ही ही प्रक्रिया चालवलेली आहे. 3,000 बसेस ज्या आहेत त्याचे निविदा आम्ही केलेल्या आहेत. 2600 बसेस आम्ही आता आणलेल्या आहेत. प्रत्येक डेपोला 5-5 ते 10-10 बसेस दिलेल्या आहेत आणि पुढल्या वर्षी सुद्धा 5,000 बसेस याप्रमाणे आम्ही दरवर्षी 5,000 बसेस घेणार आहोत. त्यात इलेक्ट्रिक वाहनांना सुद्धा आम्ही प्राधान्य देणार आहोत, जेणेकरून आमच्या जी बसेसची संख्या असेल त्यामध्ये किमान 20 ते 30% ही इलेक्ट्रिक वाहनं असतील. आणि त्याचबरोबर आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांची सुद्धा सुरक्षितता किंवा त्यांची सुद्धा स्वच्छता ही गरजेची आहे. आम्ही स्वच्छतेची एक निविदा काढतोय आणि त्या निविदेमध्ये एसटीचा जो डेपो आहे तो स्वच्छता करण्याबरोबर, प्रसाधनगृह अतिशय स्वच्छ करण्याबरोबर आम्ही आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचे जे कपडे आहेत ते धुण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वॉशिंग मशीन लावावी, त्यांना इस्त्री करण्यासाठी इस्त्रीवाला त्या ठिकाणी ठेवावा. एवढंच नव्हे तर त्यांना आंघोळीसाठी प्रत्येक डेपोमध्ये गरम पाण्याची व्यवस्था करावी. अशा पद्धतीचं ते स्वच्छतेची निविदा आम्ही करतोय. सर्वसामान्य प्रवाशांना मुबलक आणि थंड चांगलं पाणी मिळावं, मोफत पाणी मिळावं यासाठी पाणपोईच्या व्यवस्था प्रत्येक डेपोमध्ये आम्ही करतोय आणि त्याची सुद्धा निगा व देखभाल त्या स्वच्छतेच्या ठेकेदारांनी करावी असा निर्णय घेतलाय. एवढंच काय, आमचे ड्रायव्हर कंडक्टर कधी कधी बिचारे दाढी करायला त्यांना वेळ मिळत नाही, केस कापायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे दाढी करणं, केस कापणं ही सुद्धा प्रक्रिया ते स्वच्छते करणाऱ्या ठेकेदाराकडून आपण करतोय. सैनिक प्रशिक्षण घेत असताना ज्या पद्धतीच्या काही नियम हे सैनिक पाळत असतात किंवा सैन्य दलामध्ये होत असतात तशीच नियमावली आम्ही एसटी महामंडळामध्ये शिस्त लावण्यासाठी घेतोय. आणि शिस्त आणि स्वच्छता ही एकत्र आली तर प्रवाशांचा निश्चित फायदा होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये महामंडळाचा मोठा प्रश्न आहे. त्यांनी जे कोरोनामध्ये बसेस चालवल्या, गाड्या चालवल्या, त्याचे अजून सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही. असे काही बघा, अशा प्रकारच्या काही काही ठिकाणी तुम्ही ज्या बसेस आहेत त्या कमी केल्या, काही ठिकाणी टावर्स नाहीये नागरिकांना उभं राहण्यासाठी, त्यांचे हाल बेहाल होतात आणि आता अशा प्रकारच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही माझ्याकडे घेऊन जा, त्याच्यावर सोल्युशन